नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, दसऱ्यानंतरचे हे पर्व मिथुन राशीच्या लोकांसाठी भाग्य परिवर्तन घेऊन येते. जिथं आधी सगळं काही धूसर वाटत होतं तिथं आता स्पष्टता तुम्हाला मिळणार आहे. जिथं प्रयत्न असूनही परिणाम दिसत नव्हते तिथं आता ग्रहांची कृपा तुमच्यावर वर्षाव करणार आहे. सगळं स्थिर वाटत असताना अचानक काही मोठ्या घटनांचा धडाका आता बसणार आहे. काही बदल तुमच्या बाजूने तर काही तुमच्या मनाविरुद्ध होतील. पण लक्षात ठेवा, प्रत्येक बदलामागे दैवी योजना दडलेली असते. ही वेळ तुम्हाला तुमचं खरं रूप, तुमची खरी परीक्षा, खरी दिशा आणि तुमचं खरं ध्येय दाखवेल. मित्रांनो, मिथुन राशीच्या लोकांसाठी भरपूर गोष्टी बदलणार आहेत. 100% काही घटना तुमच्या आयुष्यात नक्की घडणार आहेत. दसऱ्यानंतर मिथुन राशीवर बुध ग्रहाची शक्तिशाली चाल सुरू होते. हा काळ तुमचं मन, बुद्धी आणि संवाद शक्ती वाढवते. पण बुध जेव्हा जलद चालतो तेव्हा परिस्थितीही बदलते. कधी पुढे नेते तर कधी थोडं थांबवते. तुम्ही चतुर, बहुगुणी आणि बुद्धिमान म्हणून आता तुम्हाला तुमच्या ज्ञानाचा योग्य वापर करायचा आहे. काही जुने प्रश्न पुन्हा उफाळतील, पण यावेळी तुम्ही ते अधिक शहाणपणाने सोडवू शकाल. मिथुन राशीचे मन नेहमी चंचल आणि विचारशील असतं. दसऱ्यानंतर काही नात्यांमध्ये गैरसमज, दुरावा किंवा अचानक बदल दिसतील. ज्यांच्याशी संवाद तुटला होता त्यांच्याशी पुन्हा बोलणं होईल आणि ज्यांच्याशी संपर्क वाढवला होता तिथं थोडं अंतर येईल. ही वेळ आहे भावनांपेक्षा वास्तवावर आधारित निर्णय घेण्याची. जोडीदार असलेल्यांनी प्रामाणिक संवाद साधा आणि एकमेकांच्या मतांचा आदर करा. अविवाहितांसाठी एखादी व्यक्ती तुमच्या जीवनात प्रवेश करू शकते, जे तुमच्या विचार विश्वात मोठं परिवर्तन घडवेल. दसऱ्यानंतर तुमच्या कार्यक्षेत्रात नवीन अध्याय सुरू होईल. नवीन प्रोजेक्ट्स, बदललेली टीम किंवा वेगळी जबाबदारी येईल. कामात नाविन्य आणा, कारण बुध तुम्हाला सृजनशील आणि वेगवान विचारशक्ती देतोय. नोकरी करणाऱ्यांना बढती, सन्मान किंवा नवे संधी मिळतील. पण लक्षात ठेवा, बोलण्यात संयम हवा आणि स्पष्टपणे बोलणं काही वेळा उलटं ठरू शकतं. व्यावसायिकांसाठी हे नवे बाजार, नवे ग्राहक आणि नवे आयडियाज घेऊन येणारं पर्व आहे. सहकार्य वाढवा आणि तंत्रज्ञानाचा वापर करा. या काळात आर्थिक स्थैर्य हळूहळू वाढेल. जुने अडकलेले पैसे मिळतील किंवा एखादा नवा उत्पन्नाचा मार्ग सापडेल. पण भावनेतून गुंतवणूक करू नका. थोडा खर्च घरगुती किंवा प्रवासावर होईल, पण तो खर्च तुम्हाला नव्या अनुभवाकडे घेऊन जाईल. बचत करा आणि महत्त्वाच्या कामासाठी निधी बाजूला ठेवा. मिथुन राशीच्या लोकांचं मन विचारांनी गजबजलेलं असतं, म्हणून ताण, चिंताग्रस्तता किंवा झोपेचा अभाव दिसू शकतो. या काळात योग, ध्यान आणि स्वच्छ आहार आवश्यक आहे. सकाळी लवकर उठून सूर्याला नमस्कार करा, प्राणायाम करा, कारण तुमचं मन शांत झालं की तुमचं भाग्य स्वतः चालायला लागतं. शरीराचे संतुलन राखा, विशेषतः श्वसन आणि रक्तदाबावर लक्ष ठेवा. दसऱ्यानंतर मिथुन राशीच्या लोकांमध्ये आध्यात्मिक झुकाव वाढेल. तुम्हाला नव्या संकल्पना, नवे विचार आणि देवी प्रेरणा मिळेल. या काळात वाचन, ध्यान आणि आत्मचिंतन करा. दररोज सकाळी ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करा. मिथुन राशी म्हणजे ज्ञान, विचार आणि संवादाचं प्रतीक असतं. तुमचं आयुष्य म्हणजे एक पुस्तक असतं. प्रत्येक पानावर नवीन शिकवण, नवीन अनुभव असतात आणि दसऱ्यानंतर विश्व तुम्हाला सांगतंय, तू तयार आहेस नवी पर्वासाठी. काही गोष्टी तुटतील, पण त्यातूनच नवं काही उभं राहील. काही लोक जातील, पण त्यामागे नव्या संधी दार उघडतील. म्हणून विश्वास ठेवा, संयम ठेवा आणि पुढे चला, कारण आता काळ आहे तुमचं ज्ञान आणि तुमची बुद्धी जगासमोर दाखवण्याचा. हे होतं मिथुन राशीचं संपूर्ण राशी भविष्य. तुम्हाला माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा आणि माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.